नमस्कार, मी संदीप बेसरकर वनी न्यूज 24 या मराठी न्यूज चॅनलमध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो. वाघाने हल्ला चढवून एक म्हशीला ठार केले असून एक म्हैस जखमी केल्याची घटना तालुक्यातील रासा शेत शिवारात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. अमोल पंढरी वरारकर राहणार रासा असे शेतकऱ्याचे नाव असून त्याच्याकडे 2 दुधाळू म्हशी आहे. गुरुवारी त्यांनी 2 म्हशी गावालगत गोडगाव साखरा रोडवर शेतात सकाळी 7 ते 8 वाजता दरम्यान चरायला घेऊन गेले तेव्हा ते दोन्ही म्हशीला शेतात सोडून घराकडे वापस आले. मात्र त्यानंतर 1 तासाने 2 म्हशीपैकी एक म्हैस ही जखमी अवस्थेत घराकडे वापस आल्याने त्या शेतकऱ्याला संशय आला की वाघाने आपल्या जनावराला हल्ला चढवून जखमी केले असावे. मात्र 2 म्हशीपैकी एक म्हैस घरी वापस आल्याने दुसरी म्हैस तर ठार केली नाही ना, अशी शंका व्यक्त करत त्यांनी शेताकडे धाव घेतली. तेव्हा त्याला एक म्हैस जखमी अवस्थेत दिसून आल्याने जवळ जाऊन पाहिले असता गळ्याला जखमा आढळल्याने हा हल्ला वाघाने केला असावा अशी खात्री पटल्यावर त्यांनी याची रीतसर तक्रार वनविभागाकडे केली. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली तेव्हा जखमी म्हशीची पाहणी केली. मात्र दुसरी म्हैस दिसून आली नाही. मात्र काही वेळाने दुसरी म्हैस ठार झालेल्या अवस्थेत मिळून आली. याची माहिती वन विभागाला देण्यात आली. मात्र सायंकाळपर्यंत वन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले नसून वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या त्या म्हशीचा मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला नाही. याबाबत शेतकऱ्याने वन विभागाकडे तक्रार दिली असून शेतकऱ्याने मदतीची अपेक्षा केली आहे.